तर फायनली आपण आता रिसॉर्टवर पोचलेलो आहोत. जाऊया आतमध्ये आणि चेक इन वगैरे करतो आम्ही, त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोलते. हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे नवीन वर्ष आणि दिवाळी तुम्हाला सगळ्यांना आनंदाची जावो हीच आशा करते. आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. तर आम्ही आत्ता आलेलो आहोत इगतपुरीला, म्हणजे नाशिकजवळ ट्रॉपिकल रिट्रीट या रिसॉर्टमध्ये. आम्हाला साधारण 3 तास लागले यायला. आम्ही 10 वाजता निघालो होतो आणि 1 वाजलेले आहेत आत्ता. मुंबई नाशिक हायवे पण चांगला वाटला आम्हाला, जास्त ट्रॅफिक नाही लागलं आणि रस्ता पण ठीक होता, खूप असा खराब नाही वाटला. फक्त घोडबंदरला आम्हाला थोडंसं ट्रॅफिक लागलं मध्ये तेवढंच. आणि आम्ही कुठेही थांबलो पण नाही, ब्रेक पण नाही घेतला, त्याच्यामुळे आम्ही 3 तासात आलो डिरेक्टली. सो आता आम्हाला सगळ्यांना खूप भूक लागली आहे. लंच टाईम साधारण 12 ते 3 वाजेपर्यंत आहे. सो त्याच्यामुळे आम्ही आता जेवायला जातो आहे. तर मी तुम्हाला जेवायला काय काय आहे ते पण दाखवते. सो स्टे ट्यून, हा ब्लॉग पूर्ण बघा आणि ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. क्लायमेट तर छान आहे आत्ता, तर इकडे असं चांगलं वाटतंय आल्यावर. भरपूर झाडं वगैरे आहेत, सो छान वाटतंय. दिवाळी असल्यामुळे इथे छोटीशी सिंपल अशी रांगोळी काढली आहे, तसंच डेकोरेशन केलं आहे. छोटंसं पणत्या वगैरे ठेवल्यात. हे एम्ब्रोसिया त्यांचं रेस्टॉरंट आहे आणि आता आम्ही इथे जेवायला जातो आहे. इथे त्यांची बफे सिस्टीम पण आहे आणि तुम्हाला जर वेगळं मागवायचं असेल तर तुम्ही ते पण ऑर्डर करू शकता. तर 900 रुपीज पर पर्सन आहे जर तुम्हाला बफे चूज करायचं असेल तर. सो आजचा मेनू असा आहे, व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे. तर व्हेजमध्ये हा मेनू आहे. असा आहे हा डायनिंग एरिया. बाहेरच्या साईडला पण आहे, ते मी तुम्हाला दाखवेनच, पण आतमध्ये असं एवढी जागा आहे. तर एंट्रन्सवरच रिसेप्शनच्या बाजूला बरोबर त्यांनी ज्या काही नियरबाय प्लेसेस आहेत रिसॉर्टच्या, तर त्या त्यांनी इथे दाखवलेल्या आहेत. सो ज्यांना 2 दिवस वगैरे यायचं असेल आणि ह्या प्लेसेस कवर करायच्या असतील तर तुम्ही आरामात करू शकता. इथे सगळं त्यांनी दाखवलेलं आहे. तर असं आहे ट्रॉपिकल रिट्रीट. काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत त्या त्यांनी इथे डिस्प्ले केल्या आहेत, तुम्ही बघू शकता. रिसेप्शनच्या बाजूलाच त्यांचं छोटंसं लोटस कॅफे आहे. तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे केक्स होते, पेस्ट्रीज होत्या, तसंच कोल्ड्रिंक्स पण होते आणि अजून छोट्या मोठ्या गोष्टी आहेत बऱ्याचशा. तर असा हा रिसेप्शनच्या बाजूचा एरिया आहे. समोर जो तुम्ही बघताय तो एम्ब्रोसिया रेस्टॉरंटच्या बाहेरचा एरिया आहे. आतला तुम्ही बघितलात तर बाहेरच्या साईडला पण त्यांनी इथे दिलेलं आहे बसायला. रात्री इथे छान वाटेल, कंदील वगैरे लावले. तर आम्ही आता रूममध्ये जातो आहे. तर तुम्हाला दाखवते मी रूम कशी आहे. तर अशी ही लॉबी आहे आणि इकडे छान अशी झाडं आहेत. आय थिंक लेफ्ट साईडला त्यांचा स्विमिंग पूल आहे. मस्त असा व्ह्यू आहे इकडे. पक्ष्यांचा छान आवाज येतोय. बसायला सुद्धा टेबल आणि चेअर्स ठेवलेले आहेत. सो संध्याकाळी टी टाईमला वगैरे इथे तुम्ही बसू शकता. तर आम्ही आता आलेलो आहोत रूममध्ये. ही अशी रूम आहे छान. मला व्ह्यू दाखवते मी.
मस्त असा व्ह्यू आहे समोर स्विमिंग पूलचा. संध्याकाळी खूप छान वाटेल इथे. आणि इथे कॉफी टेबल पण आहे. त्यानंतर दिवाळी आहे म्हणून त्यांनी रूममध्ये एक असं ग्रीटिंग कार्ड ठेवलं आहे. तसंच मिठाई आणि पंट्या दिल्यात आम्हाला. तर आत्ताच आमचं जेवण झालं. चांगलं होतं जेवण. तर इथे पर पर्सन 900 रुपीज आहेत. पण तुम्हाला सेपरेटली जर ऑर्डर करायचं असेल तर तसं पण तुम्ही करू शकता. आणि मेकल आता खेळायचं होतं तर आम्ही इथे आलेलो आहोत प्ले एरियामध्ये. आणि इथे भरपूर सारे काय काय गेम्स आहेत. दाखवते तुम्हाला काय काय आहे ते. आधी आम्ही जिममध्ये जातोय.